श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. ती कुठली आहे, काय आपण पुढील काही मिनिटात बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, शैक्षणिक माहिती, 10वी-12वी सरकारी नोकरी, 10वी-12वी बोर्डाचे नोट्स या सर्वांची माहिती मिळेल. तर बघा प्रेक्षकांनो, पुढील काही दिवस आता जवळपास 3 ते 4 दिवस सलग सुट्ट्या असण्याची दाट शक्यता आहे. नेमकं काय कारण आहे आणि कशामुळे या सुट्ट्या आहेत याविषयी आपण आज थोडक्यात माहिती घेऊयात. तुम्ही जर कुठे फिरायला, गावाला जायचा विचार करत असाल, लॉंग विकेंडला जायचा कुठे प्रयत्न करत असाल, तुमचं नियोजन होत नसेल तर या तारखा आहेत. तर या तारखांमध्ये तुम्हाला चांगलं फिरता येईल. आणि या तारखा कुठल्या आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज आहे शुक्रवार, उद्या आहे शनिवार. शनिवारी ही सुट्टी बँकांना तर असतेच, IT पार्कला पण असते. जर तुम्हाला सुट्टी हवी असेल तर तुम्ही एक लेटर लिहू शकता, किरकोळ रजा टाकू शकता शनिवारची. त्यामुळे तुम्हाला काय होईल, शनिवार, रविवार आणि सोमवारी आहे आपला प्रजासत्ताक दिवस. असे सलग 3 दिवस सुट्ट्या तुम्हाला मिळतील. लक्षात घ्या, 24, 25, 26. आता मंगळवार म्हणजे 27 तारखेला देखील कुणाला तरी सुट्ट्या आहेत. आता अशा नेमके कोणत्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्या आहेत याविषयी आपण आज माहिती बघूयात थोडक्यात. तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतोय, लाईक करत चला. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, मंगळवारी बँक कर्मचारी जे आहेत ते संपावर जाणार आहेत. जवळपास देशातील 10 लाख कर्मचारी संपावर जाणार आहेत. आणि ते संपावर जाण्याचं एकमेव कारण म्हणजे 5 दिवसांचा आठवडा करा. म्हणजे शनिवार आणि रविवार ही सुट्टी त्यांना हवी आहे, म्हणून 5 दिवसांचा आठवडा करण्यासाठी ते संपावर जात आहेत. म्हणून तुमचे काही बँकेचे कामं असतील ते देखील तुम्ही आजच केले पाहिजेत, हे लक्षात घ्या. याच्यामुळे सलग ह्या 4 सुट्ट्या पडू शकतात. बँक कर्मचाऱ्यांना सलग 4 दिवस सुट्ट्या पडतील. IT मध्ये कोणी असतील त्याला सलग 3 दिवस सुट्ट्या पडतील. इतर क्षेत्रात कोणी असतील त्याला सलग 2 दिवस पडतील. आणि तुम्ही 1 दिवसाची किरकोळ रजा टाकली तर तुम्हाला देखील 3 दिवस सुट्ट्या मिळतील. तर अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये कमेंट करा की बँक कर्मचाऱ्यांचा 5 दिवसांचा आठवडा झाला पाहिजे का. कमेंट करा, आपला अभिप्राय नोंदवा आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.